मला बरीच माणसं म्हणते ती कीर्तन जरा म्हातारा पण गमतीच आहे. कीर्तनकार गमतीचाच असावा बघ. पण त्यानं काय सांगावं हे सुद्धा ठरलंय पुराणात. सगुण चरित्रे परम पवित्र सादर वर्णावे सज्जन वंदे मनोभाव आदि वंदावे. सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावे सज्जन वंदे मनोभावे आदि वंदावे. सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावे सज्जन वंदे मनोभावे आदि वंदावे. मनोभावे आदि वंदावे. आमची व्यासपीठवाल्याची भूमिका कोणती? ओम नमो जया वेद प्रतिपाद्या जय जयाजी सुसंवेद्या आत्मरूपा देवा तुझी गोणेशु सकलार्थमती प्रकाशु म्हणे निवृत्तीदासो अवधारी. हो हे श्लोक आले बा. आता 15 अध्याय काय सांगतो? आता हृदय हे आपुले चौफाळून या भले वरी वैसव पाऊले श्री या श्री गुरु चरण सेवा हो पात्रतया दैवा जै सकळार्थ मेळावा पाठवांदी. 15वा अध्याय तो मामा वारकऱ्याला 9वा 12वा आणि 15वा ज्ञानेश्वरीचा अध्याय कंपल्सरी आहे. माय बाप विठ्ठल म्हणून वाली कोळ्याची कीर्ती वाढली घोण आणि केली रामायण रामा. बरीचशी माणसं कोरोनाने गेली आहो. 2 वर्ष झालं भोजन मिळालं नाही, नदीला आंघोळ नाही, भजन नाही, का कडा नाही काय. जरा एकत्र बसले की पोलिस कट्या घेऊन यायचे. नाही कोरोनानं बेकार केलं. माणसात माणूस राहिलं नाही. कोण डोकीला नेलं तर त्याला उस्मानाबाद मध्ये जाळलं. बार्शीत नेलं तर पुण्याला नेलं. गावात जाळाला बी माणसं त्यांचीच. हो पेंड खजूर सफरचंद डाळिंब बटर पाव. दवाखान्यात नेलं तर मधल्या लोकांनीच खाल्लं. गळा भरून भेटायला मिळालं नाही लांब लांब. काही जणांचा तर खोकलाच गेला कोरोनानं. खोकलं की वाकारवाडीच्या बाहेर न्यायची. आणि माणसं फोन करून सांगायचे आमच्या घरी 2-4 जण खोकते ती बघा. कोरोनाने एक केलं बघा, गावगावच्या नक्क्या पुरी कटल्या. मुलगी बघायला गेलं की तोंडाला मास्क आणि सोशल डिस्टन्स. पोरगी दिकण्या का हिकण्या कळलंच नाही. काय एक सांगतो जीपचं बोनेट उचलल्याने पोलिसांची नाक. तुम्हाला जमीन नसू द्या नाक सरळ असू द्या. तुम्हाला घरकुल नसू द्या नाक सरळ असावं. तुम्हाला भोजन नाक ना येऊ द्या नाक सरळ असावं. पकवाज ना येऊ द्या नाक सरळ असावं. तुम्ही अन्नदान न करा नाक सरळ असावं. तुमच्या अंगावर सोनं हातात मोबाईल नसू द्या नाक सरळ असावं. हे समाज येडा नाही तुमच्या पाया पडायला. हा समाज मृदंग वाजवणाऱ्याच्या बोटावर प्रेम करतो. हा समाज भजन गाणाऱ्याच्या कंठावर प्रेम करतो. हा समाज कीर्तनकाराच्या पोटावर प्रेम करतो. अहो आम्हा कीर्तनकाराचा केवढा भाव आहे. माझ्या लग्नात सुद्धा हार नव्हता. केवढं वर्षाला 300 हार माझ्या गळ्यात पडतात. आता तुमच्यात कीर्तन झालं उद्या सकाळी वारकरी शिक्षण संस्था येडशीला सकाळी माझं कीर्तन आहे 10 ते 12 आणि विषय हाच आहे गणेश जयंती महोत्सव कीर्तन महोत्सव महाराज. हो आणि म्हणून करता या समाज पाया का पडतो आपल्याला. या समाजाला माहित आहे सरळ नाक असलेला एकच वर्ग आहे मस्तक हे पाया. मस्तक हे
पिढ्याचा. आणि जर पूर्ण घर वारकरी असेल 40 पिढ्याचा उद्धार होतो महाराज. भागवंता घरी भजन पूजन. त्या वारकऱ्यानं तुळशीला पाणी ना घालू द्या, एकादश ना करू द्या, पंढरपूरला गोरोबा काकाला न जाऊ द्या, पण त्यानं घरात जर माळ घातली तर देवाला रोज त्याच्या घरी येतो. देवाला दररोज त्याच्या घरी यावं लागतं.